नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथे तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून वातावरण जोरदार तापलेलं होतं आणि त्याला कारण होतं मराठा समाजाच्या आरक्षणाचं. मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हतं म्हणून राज्यामध्ये वातावरण तापलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 9 दिवसाचं आमरण उपोषण चालू केलं होतं. यावेळी मात्र त्यांनी पाणी न पिण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळं त्याचे पडसाद राज्याच्या विविध भागामध्ये पडलेले सुद्धा आपल्याला दिसले आणि राज्यातलं वातावरण तापलं. आता मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली, आर्थिक स्थिती कशी बिघडली हे आपल्याला पाहायचं नाही, पण नेमकं मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली आणि मग आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिलं गेलं नाही, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर कोणत्या नेत्याने दाखवलं किंवा मराठा समाजाचं वाटोळं कोणत्या नेत्यांनी केलं हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सरकारच्या वतीनं आश्वासन देऊन सोडण्यात आलं की आम्ही 2 जानेवारीपर्यंत मराठ्यांना आरक्षण देऊ, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देऊ. आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची तारीख सरकारला दिलेली आहे, तर सरकार 2 जानेवारी म्हणते. आता हा जो काही तारखेचा वाद आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबर या तारखेवरच ठाम आहे. आता सरकार त्यांच्या वतीनं या संपूर्ण याच्यावर कार्य करत आहे, काम करत आहे आणि कामाचा वेगसुद्धा वाढलेला आहे. जर आपण पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही, मराठ्यांचा फक्त वापर केला किंवा मराठ्यांना आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि ते कोणी केलं तर ते मराठा समाजातल्या नेत्यांनी केलं, मंत्र्यांनी केलं असं स्वतः मनोज जरांगे पाटील हे म्हणतात. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ. आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं, आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलंय, त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळं आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का की कोणी 24 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसी मध्ये 20 वर्षापासून ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतात. मनोज जरांगे पाटील म्हणतायत की मराठा समाजाचं वाटोळं मराठा समाजाच्या नेत्यांनीच केलंय. आता महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री होऊन गेले त्यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते, हे सुद्धा आपल्या मानावं लागेल. मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे का आणला नाही किंवा तसा पुढाकार का घेतला नाही किंवा ठामपणे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय या अगोदर का निघाला नाही. 2016च्या अगोदर 2016 नंतर महाराष्ट्रामध्ये मोठमोठे लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघाले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जाऊ लागला आणि त्यामुळे राज्यातलं वातावरणसुद्धा तापू लागलं. आता 2016च्या अगोदरसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे, आंदोलनं, उपोषणं केली गेली होती. मात्र पाहिजे तसं प्रमाण, पाहिजे तसा प्रतिसाद त्या आरक्षणाला, त्या उपोषणाला राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण की आत्ता ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे असा इतिहासामध्ये कधीही झालं नाही किंवा इतिहासामध्ये एवढ्या लाखोंच्या कोटींच्या सभा महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या नाही. त्यामुळंच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि आता घेतल्याशिवाय माघार राहणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. पण मराठा समाजाचं वाटोळं कोणी केलं, ज्या नेत्यांनी केलंय त्या नेत्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते शरद पवार. आता शरद पवार हे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत कारण की त्यांचा पक्ष पूर्वीपासून त्याच तत्वावर काम करतो. मग शरद पवारांनी वाटोळं कसं काय केलं, कारण की शरद पवार जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त समाज हा मराठा समाज आहे, मराठा शेतकरी आहे आणि त्यांनीच सगळ्यात जास्त आत्महत्या केल्याचं प्रमाण हे आहे. मग शरद पवार हे ज्येष्ठ नेते होते, केंद्रामध्ये
कृषी मंत्री होते आणि इकडं मात्र शेतकरी आत्महत्या करत होता. मग तिथं लक्ष का दिलं गेलं नाही? मग त्यामुळं शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं का? म्हणजे शरद पवार कृषी मंत्री असून देखील मराठवाड्याच्या विविध भागामध्ये शेतकऱ्यांना अजूनही पाणी शेतीसाठी मिळालेलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची सोय आहे, तशा पद्धतीची पाण्याची सोय मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये किंवा इतर ठिकाणी का नाही, असा देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागतो. आणि तरीसुद्धा शरद पवार स्वतःला जनता राजा असं म्हणून घेतात. आता ठीक आहे, त्यांनी काय म्हणून घ्यायचं, काय नाही म्हणून घ्यायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण किमान आपल्या समाजाचं तरी आपण चांगलं केलं पाहिजे, भलं केलं पाहिजे, त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं शरद पवार यांना आत्तापर्यंत का वाटलं नाही? कारण की शरद पवार यांनी आत्तापर्यंत फक्त जातीचंच राजकारण केलं आहे का? असं राज ठाकरे यांनी वारंवार ठणकावून सांगितलं की शरद पवारांनीच राजकारणामध्ये जात आणली आणि जातीच राजकारण करायला शरद पवार यांनीच सुरुवात केली. शरद पवारांनी यांनी जातीपंथीचं जरी राजकारण केलं असलं तरीसुद्धा त्यांच्या जातीसाठी, मराठा समाजासाठी शरद पवारांनी घेतलेला एखादा मोठा निर्णय किंवा एखादा पुढाकार असं स्पष्टपणे आपल्याला कुठंही दिसत नाही. कारण की जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निघतो तेव्हा शरद पवार म्हणतात की हां, मग मुस्लिमांना पण आरक्षण दिलं गेलं पाहिजे, इतर लोकांना पण आरक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे ठामपणे एखादी भूमिका न मांडता त्याला दुसराच मुद्दा काढणं, दुसराच मुद्दा भरकवटणं, असं सुद्धा शरद पवारांना अगदी चांगल्या पद्धतीनं जमतं. म्हणजे जेव्हा आंतरवाली सराठे इथं जे मराठा समाजाचे बांधव होते, उपोषणकर्ते होते, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, लाठी हल्ला केला होता. आणि त्यानंतर शरद पवार यांची जळगाव इथं जाहीर सभा होती आणि त्या जाहीर सभेमध्ये शरद पवार काय म्हणाले होते की शेतकऱ्यांवर, मजुरांवर झालेला लाठी हल्ला होता. म्हणजे शरद पवारांना मराठा असल्याचं सांगायला लाज वाटते का? किंवा त्यांनी ठामपणे का सांगितलं नाही की आंतरवाली सराटी इथं जे मराठा समाजाचे बांधव होते, आरक्षणासाठी उपोषण करत होते, आंदोलन करत होते, त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला? ही खरी वस्तुस्थिती न सांगता शरद पवार काय सांगतात की त्या ठिकाणी जे शेतकरी होते, मजूर होते, यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला. ते शेतकरी होते, ते मजूर होते, ते सरकारच्या विरोधात आंदोलन करत होते, उपोषण करत होते, असं शरद पवार वेगवेगळ्या भूमिका मांडत असतात. किंवा सरळ जाणारा मुद्दा आहे त्याला अशा पद्धतीनं कसं न्यायचं हे शरद पवारांना अगदी चांगल्या पद्धतीनं जमतं. मग मराठ्यांचं वाटोळं करण्यामध्ये किंवा मराठ्यांना आतापर्यंत ज्या सोयीसुविधा पाहिजे होत्या त्या न मिळू देण्यामध्ये शरद पवार हे त्यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत का, असं सुद्धा आपल्या या ठिकाणी म्हणावं लागतं. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था, कॉलेज, इतर ज्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या आहेत? त्या क्षेत्रामध्ये जर आपल्या समाजाला, आपल्या जातीच्या लोकांना आपण त्या ठिकाणी ठीक आहे काही प्रमाणात जरी सवलत दिली तरीसुद्धा अनेकांचे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, जे अतिशय गरीब घरचे आहेत, हे त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये शिकू शकतात, काम करू शकतात आणि त्यांचं भलं होऊ शकतं. हे सुद्धा साधा विचार हे जे मोठे राजकारणी आहेत त्यांच्या मनामध्ये येऊ शकत नाही का? म्हणजे आता फक्त शरद पवारांच्या बाबतीत नाही तर राजकारणामध्ये जेवढे मोठे नेते आहेत, ज्यांच्या काही शैक्षणिक संस्था आहेत, कॉलेज आहेत, शाळा आहेत, कोचिंग क्लासेस आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये जर त्यांनी स्वतःच्या समाजालाच सुधारायचा प्रयत्न केला, ते त्यांच्या समाजाला घेऊन मोठे झाले तर हळूहळू सगळेच लोक मोठे होतील आणि सगळेच लोक इक्वल एका बरोबरीनं येतील. पण इथं मात्र फक्त जाती, पंथ, धर्माचंच राजकारण केलं जातं. आर्थिक स्थिती कशा पद्धतीनं सुधरेल, लोकांचं कसं भलं होईल, लोकांचं जर भलं झालं तर लोक आपल्याला विसरतील, असं देखील राजकारण्यांना वाटू लागतं. म्हणूनच राजकारणी त्यांचं वाटोळं करून स्वतःचं चांगलं करू लागतात आणि राजकारणामध्ये टिकून राहतात. एकंदरीत आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.